श्री स्वामी समर्थ। तर आज आहे आमच्या गावची जत्रा आणि कालच आज सकाळी आम्हाला जायचं होतं ना, म्हणून कालच मी देवघर वगैरे क्लीन करून घेतलेलं मस्तपैकी आणि सकाळी उठून मस्त देवांना फुलं वगैरे अर्पण केलेली आहेत. स्वामींसाठी हार बनवलेला तो घातलेला आहे इथे. त्यानंतर कालच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर ह्या वेण्या शेअर केल्या ना, त्यात सगळ्या पाणी वगैरे मारून घेतले वेण्यांवर आणि हार धुवून घेतले. हार बघितले किती बनवले आणि एक पहिली वेणी मी माझ्या इथे मंगळ कळश आहे ना देवाऱ्यात, तिथे वाहून घेतलेली आहे आणि मग आम्ही निघणार. तर अशा प्रकारे अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मला एक तुम्हाला दाखवायची गोष्ट, हे बघा, हे ना असे खण आमच्याकडे मिळतात ईस्ट साईडला डोंबिवलीला. तर फार छान वाटतात ते ओटी वगैरे भरायला. मी नेहमीच घेते अशी खण ओटी भरण्यासाठी. तर आजसुद्धा आणलेले अशा प्रकारे, म्हणजे कालच आम्ही घेऊन आलो येताना. फुलं मार्केट, फुलं म्हणजे मी अर्ध्या गोष्टी तुम्हाला दाखवल्याच नाही, फुलं वगैरेच दाखवली, अर्ध्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या. तर हे कालच घेऊन आलेले. त्यानंतर मी अशा प्रकारे ना छान अशा छोटे छोटे पॅकेट्स बनवून घेतलेले ओटी भरण्यासाठी सगळं, आणि जे काही असतं ओटीच्या सामानामध्ये ते सगळं असं घेतलेलं वेगवेगळं करून. 3 ओट्या भरते मी, 3 ठिकाणी तुम्हाला दाखवतेच. तर अशा प्रकारे सुंदर. आणि त्यानंतर 9 मोमेंटला माझं ठरलं साडी चेंज केल्यामुळे मी ना ही वेणी आहे, वेणी नाही काय बोलतात, वेणीच, ब्रॉज, तो फास्टमध्ये बनवला. जिप्सी आणि गुलाबचा मॅचिंग असा मस्त दिसत होता तो. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. इथे श्रीयाल पण निघालेला आहे आणि चला आम्ही निघतो आमच्या जत्रेला. आता वाजलेत ना 9 वाजून गेलेत आणि आम्ही अजून इथे जाऊ डोंबिवलीमध्ये. आता 2 तासाचा प्रवास आहे. तर हां चल. तर चला, तुम्हाला जसं काय आम्ही रिक्षाने जाणार आमच्या, आणि जसं तुम्हाला दाखवता येईल तसं शेअर करेल. आणि बघा, मी मगाशीच लगेच 5 मिनटात ही वेणी बनवली मला मॅचिंग, कारण का मी काल माझं ठरलंच नव्हतं, म्हणजे ठरलेलं ही साडी नेसायची, पण एवढं माझ्या लक्षात नाही आलं. पिंक कलर हातात होतं तर पिंक कलरचंच बनवलं. दुसरी साडी नेसणार होती, पण आता ही साडी नेसली तर मग मी असं गुलाब केली. मग व्हाईट गुलाब असतील ना, त्याला आपण कलर करू शकतो, आणि व्हाईट ऑर्किडला सुद्धा. तर चला, स्वामींना आपण नमस्कार करूया आणि निघूया. चल. त्यानंतर उरणला जाताना सगळ्यात फेवरेट शॉट कुठला असेल माझा, तर वाशी नवी मुंबई महानगरपालिकाचं हे ऑफिस आहे, कार्यालय, तिथलं हे शूट. आणि त्याच्यामधलं ना सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे माहीत काय तुम्हाला सांगू का, तुमच्या समोर आता येईल ती म्हणजे आपला भारताचा झेंडा. तर ह्या झेंड्यासाठी मी नेहमी इथनं शॉट घेत असते, तुम्ही अगोदरसुद्धा बघितलं असेल. पण आज ना जास्त वारा नव्हता, त्यामुळे ना झेंडा उडत नव्हता, असा नुसतं असं फडफडतो, आणि तो फडफडताना बघून ना काय वेगळाच आनंद मिळतो. तुम्ही बघू शकता किती भारी. नेहमी मला हा शॉट घ्यावासा वाटतो. त्यानंतर येऊन पोचलो आमचं बापूजी देवस्थान. प्रत्येक गावाच्या वेशीवर किंवा शेतामध्ये जो देव असतो ना, त्या गावाचं रक्षण करण्यासाठी तेच आमचं हे बापूजी देवस्थान. आणि जोपर्यंत आपली पिढ्यानपिढ्या आपण ह्या देवांची पूजा करतो ना, तोपर्यंत बलीचं राज्य आहे. असं बोलतात, इडापिडा टळू दे, बलीचं राज्य येऊ दे. तर बलीचं राज्य कधी गेलंच नाही, कारण का ही सगळी संकल्पना आहे ना, ही राजा बलीने तेव्हा रुजू केलेली आहे आणि ती आपण पाळत आहोत. आपली पिढी जोपर्यंत पाळत राहणार तोपर्यंत बलीचं राज्य राहणार. आणि ही आमची गावची जोगेश्वरी माता मंदिर, छान कौलारू मंदिर आहे आणि भारी वाटतं. छान डेकोरेशन केलेली आणि देवीची ओटी वगैरे मी भरली. त्याचबरोबर देवीला वेणी वाहिली ना, तेव्हा बायका भगवत होते, त्यांनासुद्धा आवडली. आणि अशा प्रकारे पहिली ओटी मी इथे भरली. त्यानंतर आमच्या म्हात्रे घराण्याचा देव्हारा. तर इथे सुद्धा दुसरी ओटी मी भरली देवीची. छान अशी पूजा वगैरे आम्ही केली. पहिले मी दसऱ्याला पण यायची, दसऱ्याच्या अगोदर नवरात्रीमध्ये, पण आता शक्य होत नाही, त्यामुळे वर्षातून एकदा येतो आणि सगळ्या देवांचं दर्शन घेतो, सगळ्यांना मानपान देतो. इथे 3री जरीमारी आईचं स्थान आहे गावामध्ये, तिथे 3री ओटी भरली. अशा प्रकारे 3 ठिकाणी पहिल्यापासून मी ओटी वगैरे भरते. आणि मला कोणी सासू वगैरे शिकवायला नव्हती, मी माझी शिकली सगळं करायला. तर फायनली आम्ही निघालेलो आहे. वाजले 5:45 वाजता आम्ही निघालो संध्याकाळचे. किती वाजता पोहोचू माहीत नाही, पण अख्खा दिवस गेला आमचा असा. दर्शन वगैरे घेतल्यावर सगळ्यांना भेटतो, कारण त्यांचे मामा पण खोकरोली
एक ठिकाणी राहिलं जायचं